चे मळे पिकवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत सुरू आहे। तर भाज्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये। पाहूया या गंभीर प्रकाराविषयीचा सविस्तर रिपोर्ट। भिवंडी शहराजवळचे हे दृश्य आहे। हिरवेगार फुललेले हे भाजीचे मळे आणि शेजारून वाहणाऱ्या गटाराचं घाण पाणी। कंपन्यांचं सांडपाणी सोडल्यामुळे खरं तर नदीलाच नाल्याचं रूप आलंय। त्याच पाण्याने भिजवलेल्या जमिनीवर हे मळे फुललेत। भिवंडी शहरालगत असलेल्या खोडी पुला शेजारी हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। भिवंडी शहरानजीक असलेल्या या कामोरी नदी परिसरात डाईंग, सायझिंग व इमारतीतील सांडपाणी या नदीमध्ये सोडलं जातं। याच सांडपाण्यातून नदीत शेजारी असलेली शेती केल्याचं चित्र दिसून येत आहे। महानगरपालिकेचं याकडे अक्षम दुर्लक्ष असं दिसून येत आहे। भिवंडीच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचं या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून दिसून येत आहे। तुम्ही आम्ही चवीनं खात असलेल्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत अनेक नफेखोर जाणीवपूर्वक चुकीचा मार्ग अवलंबत असल्याचं वारंवार समोर आलंय। कधी गुरांच्या चरबीपासून तूप बनवण्याचा प्रकार समोर येतो, तर कधी बडीशेप आणि रसायनांपासून जिरे बनवून त्यांची स्वस्तात विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड होतोय। नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेले हे प्रकार भिवंडीतून नुकतेच समोर आल्यानंतर आता नाल्याच्या घाण दुर्गंधी येणाऱ्या पाण्यापासून पिकवण्यात येणाऱ्या भाजीच्या मळ्यामुळे चिंता वाढल्या। आरोग्यासाठी उपयुक्त पालेभाजी आता अपायकारक ठरण्याची भीती वाटू लागली। त्यामुळे ताटात वाढलेल्या प्रत्येक घासाकडे संशयानं पाहत विषाचा एक एक घास निमूटपणे गिळण्याची नामुष्की येऊ लागली आहे का, हा प्रश्न आहेच। जगायचं असेल तर नेमकं काय खावं, कशावर विश्वास ठेवावा, हे प्रश्नही उपस्थित होत आहेत। कारण पैशांच्या लालसेपोटी अन्नात होणारी भेसळ किंवा अशा आघोरी प्रकारांवर आळा बसत नाही तोवर हे संकट कायम राहणार आहे। भिवंडीहून मोनिश गायकवाडसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज। रिपोर्टसह बुलेटिनमध्ये वेळ झाला इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या